आज थोडा उठायला वेळ झाला त्यामुळे मी एकटाच आलो ब्रेकफास्टला. सोना रेडी होते खाली, आम्हाला एक 10-15 मिनिटात खाली जायचं आहे. आमची बस येणार आहे घ्यायला. आणि हा आहे आजचा ब्रेकफास्ट. डेझर्ट्स खूप छान दिसतात. टी, कॉफी, ज्युसेस. एग्स तरी ते बनवून देतात सगळं इथे. हे नूडल्स आहेत, मिक्स सूप, स्टिकी राईस. इंडियन राईस आहे, स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स, beans curry, vegetables again, spring rolls, tomatoes and fruits. हे सगळे सॅलड्स आहेत. इथून पुढे सगळं सी फूड आणि नॉन व्हेजिटेरियन चालू होतं. दिस इज पॉरेज, एग सूप, एग्स फ्राइड राइस, tofu and vegetables again, stir fried noodles, ये आहे रेब pork curry, fish balls. ओके, हे पहिल्या वेळ बघतोय मी. Spaghetti with tomato sauce. Nice. There's chicken sausage and bacon. So असा आहे इथला dining hall breakfast साठी. And this is the beach view of the hotel. कसला भारी दिसतोय वैभव आज. हॅपी अॅनिव्हर्सरी वैभव. Happy anniversary, sir. लव यू. I love you more. और क्या चाहिए लाइफ में भाई. एनिवर्सरी, सी व्यू, ब्रेकफास्ट और मेरा प्यारा पति. मला खूप जास्त सर्दी झाली आहे, सो माझ्या आवाजामुळे जर तुम्हाला इरिटेट होत असेल तर सॉरी. मॉर्निंग गाईज. आणि आज आमची मॉर्निंग खूप स्पेशल आहे बिकॉज आमची आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे अँड वी आर सो लकी टू हॅव इच अदर. हाय. सो आज आपली फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. मी असं मांग बिंग भरून आली आहे प्रॉपर भैयाणी. ओके, सो तुला माझ्याबद्दल काही बोलायचं आहे वैभव? जगात असे वर्ड्स नाही आहेत जे तुला डिस्क्राईब करू शकतील. मी तुला माझं कौतुक नाही कर, माझं कौतुक करणार म्हटलं आपल्या दोघांसाठी, म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे मी तुझ्या लाईफमध्ये आता काही चेंजेस झालेत किंवा काय याबद्दल तुला काही बोलायचं आहे? लाईफ ऑब्विसली ब्युटिफुल झाली माझी. अँड खूप खूप काही गोष्टी बदलल्यात माझ्या स्वतःमध्ये बदलल्यात. इवन सोनामध्ये पण चेंजेस झालेत खूप. आमच्या दोघांचं रिलेशनशिप खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झालं आहे. अँड असं अजिबात वाटत नाही की आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. एक्झॅक्टली. मला असं वाटतंय मी हनीमूनला आली आहे. सगळे मला तसंच म्हणतात तसंही, बिकॉज मी ते वटपौर्णिमेची मेहंदी आहे राईट, आणि वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच मी निघाली होती. तर सगळेजण मला इकडे एकच विचारतात की तुमची मेहंदी, तुमचा हनीमून आहे, तुमचा हनीमून आहे. आय थिंक आपण पोचत आलो आहे. आय थिंक बिकॉज आता डोंगरावर जायचं एवढं आम्हाला कळलंय आणि रोड एवढे सुंदर आहेत ना इकडचे खूप. आणि मला खरंच मला मी काल जसं म्हणाले की मला आत्ता असं थोडंफार वाटतं आहे की मी आता बाहेरगावी आली आहे. खूप छान क्लायमेट आहे. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला म्हणाले ना वी आर लकी. सिरियसली आम्ही खूप लकी आहोत, कारण आमच्यासोबत जेवढे टुरिस्ट आम्हाला जे भेटलेत, जे इंडियावरून होते किंवा जे न्यूझीलंडवरून होते, जे कोणी
कोयचरण होते. सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की तिकडे पोचणं हा फक्त तुमचा लक फॅक्टर आहे, बिकॉज आम्ही तिकडे पोचून रिटर्न आलो आहे बिकॉज ऑफ बॅड वेदर. आणि आम्ही आता चाललो आहे तर वेदरनीसुद्धा साथ दिली आहे. पाऊस नाही आहे, काहीच नाही आहे तिकडे. आणि ते अतिशय उंचावर असल्याने तिथे पाऊस खूप जास्त असतं आणि ते रोपवे वगैरे सगळं बंद केलं असतं. आपल्याला 40 मिनटं त्या रोपवेनी ट्रॅव्हल करून वर जायचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ते किती वर आहे. मी तुम्हाला तेही पुढे दाखवेनच. आणि आलो आहे आता आपण बाना हिल्सला. ते लिहिलं आहे गोल्फ क्लब मॅनेज बाय IMG. याची ते गोल्फ क्लब आहे. ओके, तुम्हाला दिसतंय का किती सुंदर रोड आहे बघा यार. ह्या रोडला तर उन्हात पण मी चालत जाईन भाई. सो आम्ही आता उतरलो इकडे आणि सगळ्या आता एकत्र करतील. झेंडा बघा यांचा. आता इथून त्याने आम्हाला रोपवेचे तिकीट्स वगैरे सगळं डिस्ट्रीब्यूट करतील आणि पाठवणार आहेत. हे भारी आहे ना. ही डोक्याला मॅगी आहे. ओके, मँगो आहे नाही, मॅगी आहे. अच्छा, ते लोक ह्याचं प्रमोशन करतात, मँगो हॉलिक. तर हा आहे रोपवे अँड दिस इज जस्ट द फर्स्ट स्टेप. आता आम्ही एंटर केले. आतमध्ये खूप सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. ते बिअर फेस्टिवल चालू आहे आणि आम्हाला बिअरचे कुपन्स दिले जे युजलेस आहेत. आम्ही काहीच करू शकत नाही त्याचं. Sidho, they don't stop the car to a full halt. It's slow and you have to get on the car like they're doing. See, it doesn't stop all the way. It goes slow and you need to get on. In there? Yeah, 10 people are inside. So we are not there yet. Still a long way to go. But as you can see, this was the hotel that we passed by during here. इथे वैभव मला विचारतोय, सोना हाऊ डू यू फील. इथे हाऊ डू यू फील माझ्या लागले एक तर गरमीने आणि हाऊ डू यू फील. मी फक्त माझे जे ॲनिव्हर्सरीचे सगळ्यांनी स्टेटस ठेवले होते ते मी बघत बसलेले आणि हा व्ह्यू बघत होते. तुम्ही बघता ना, मला नॅचरली ब्लश आला. मी तो ब्लश लावला नाही आहे. गरमीमुळे ते गाल असे लाल 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 झालेत. घामाने आमची पूर्ण वाट लागली होती आणि हे संपतच नाही आहे. नुसतं वर जाते. प्रत्येक काही अंतरावर ना त्यांनी स्टॉप केलेत. तिथून ते पुन्हा वर 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 असंच आहे पूर्ण कम्प्लीट. This view is so scenic. You can see the whole waterfall going down. And that's the river that carries the water all the way down. Okay. You can still see the waterfall. Về mày bụi gió luôn đi, chắc nó đắt nữa không? Bắp ơi. Bắp đi đâu rồi? राहिलं संपतच नाही आहे. किती वर आलोय आम्ही. आता आम्हाला आमच्या जिथे त्या बिल्डिंग्स आहेत त्याही दिसत नाही आहेत. कुठे हे असं आहे बारा हिल्सच्या वरचा एरिया. हे आहे रोलर कोस्टर आणि आम्ही पोहोचलोय आमच्या फर्स्ट स्टॉपला. So this, ladies and gentlemen, is the first stop. This feels like Disney World. Sona,
सो आम्हाला इथे त्यांनी वेळ दिला. आता वाजल्यात किती 11:15 आणि 2:45 पर्यंत तुम्ही कुठेही फिरा आणि मीटिंग पॉइंटवर या म्हणून सांगितलं. वाव, हवं कडक ना. लहान मुलांसाठी बेस्ट प्लेस आहे ही सिरियसली. म्हणजे तुम्हीही एन्जॉय करालच, तुम्हालाही गेम्स आवडत असतील तर. इकडचे अर्धे गेम फ्री आहेत जे तुमच्या पॅकेजमध्ये किंवा तुमच्या तिकीट्समध्ये इन्वॉल्ड आहेत आणि बाकीचे जे आहेत थोडेफार ते पेड आहेत. लाईक तुम्हाला पे करावं लागतील. खूप खूप सुंदर आहे. मी बनवलंच इतकं सुंदर ना की तुम्ही इथे याल ते वर्थ आहे. भाई साहब. हे पण इकडे फ्रीज होतं पण लाईन खूप असल्यामुळे आम्ही जास्त इथे थांबलोच नाही कारण का मला बाकीचं पण बघायचं होतं. तुम्ही जर स्वतःहून बाना हिल्स फिरायला आलात तर तिकीट इकडचे काहीतरी 7.5 लाख म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 2,500 ते 3,000 रुपये असे 3,500 रुपये पर पर्सन आहे. Now it's time to go prehistoric to the Jurassic era. Let's go. This is the Brachiosaurus. Triceratops. Maiasaura. Baryonyx. I don't know the name of this one. Let's see. Oh, this is Hadrosaurus. Parasaurolophus. Oviraptor. Pterodactyl. That's my favorite. Oh, Stegosaurus. This is Ornitholestes. इथे अशा प्रकारचे गेम्स सुद्धा इन्क्लुडेड आहेत जे तुम्ही लहान मुलासोबतही खेळू शकता आणि पार्टनरसोबत सुद्धा. मी असे गेम्स कधी खेळले नाही आहे. सो बघू ह्यात खेळ जमते का. लाईन तर खूप मोठी आहे. 2:40 पर्यंत आम्हाला लंच, सगळे गेम्स आणि सगळं कव्हर करून आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे जिथे सगळा ग्रुप रेडी राहिला आणि तिथून आपल्याला मग नेक्स्ट जे आहे गोल्डन ब्रिज तिकडे आम्ही जाणार आहोत. And we're gonna do this dashing cars. सो फायनली बसलोय आम्ही. पहिल्यांदाच घ्यायचे काय आहे ते मजा येणार आहे. लेट्स सी. वो. सो फायनली आमची मान, कंबर सगळं तोडून मोडून लचके देऊन आम्ही बाहेर पडलो या सगळ्या पेडकांमधून आणि इट वॉज फन. लिटरली खूप मजा आली कारण हा आमचा पहिला एक्सपिरियन्स होता. माझा पहिला एक्सपिरियन्स होता. आय डोंट नो अबाउट वैभव, तुझाही पहिला होता? मी आधी केलं होतं. ओके, वैभवने आधी केलं बट माझा हा पहिला होता की आम्हाला दोघांसाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो भारी वाटलं बाई, मजा आली. आम्ही दोघं पण एकमेकांना ठोकत होतो जोरजोरात. मी तुम्हाला सांगते गाईज, तुम्ही जर प्लॅन करत असाल तर दनांग इज बेस्ट. आणि दनांगमध्ये बाना हिल्स इज बेस्ट बिकॉज बाना हिल्समध्ये आला तुम्हाला एवढे सगळे गेम्स आहेत, खूप गेम्स आहेत इकडे जे तुम्हाला फ्रीमध्ये खेळायला मिळणार आहेत विथ युअर चाइल्ड, विथ युअर पार्टनर. सो प्लीज डू कम जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ऑफकोर्स. बट आलात तर नक्की या बिकॉज हे खूप मजा येते इकडे खरंच. खूप भारी वाटतं मला वैभवला असं बघताना. आय डोंट नो वाय बट खरंच लय मस्त वाटतं यार. तो किती दिवसांनी स्वतःहून एन्जॉय करतोय. त्याला जे गेम्स खेळायचे होते ते सगळे गेम्स तो खेळतोय. खूप भारी वाटतं मला, खूप भारी वाटतं. आय नो हे खूप थोड्या वेळासाठी असेल बट ही आमची खूप छान मेमरी असणार आहे बिकॉज आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरी दिवशी आम्हाला जे हवं, आम्हाला जे आवडते ते आम्ही करतोय आणि खूप भारी वाटतं. Love you all. Look at my wife destroying the enemy ships. Whoa! Come on, Sona. Khali, 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 khali.
सो सम टाइम तुम्ही लहान झालात तर काही हरकत नाही आहे, खूप मजा येते. दरवेळी आम्ही जेव्हा असे मॉलमध्ये वगैरे जायचं की यार लहान मुलांचे गेम आहेत आपण काय खेळणार आहोत, बट जेव्हा हे फ्री मिळतात ना तेव्हा खेळण्याची खूप वेगळी मजा असते. ॲक्च्युली वैभव खूप जास्त एन्जॉय करतो आणि त्याला बघून मला खूप भारी वाटतंय. सो आता इकडचं सगळं आटपून आम्ही आता बाहेर जाणार आहोत थोड्याच वेळात, कारण आम्हाला बाहेरचं पण खूप काही बघायचं आहे, ते तुम्हाला मी दाखवतोच. आणि आम्हाला लंचसुद्धा करायचं आहे, तोही आमच्या या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. So this is the market street. We have the Thai market here. Everything feels European. असं वाटतच नाही की आम्ही व्हिएतनाममध्ये आहे. This is the street food. Okay, so the history behind this place, why this place looks so European is ह्या हिलवर आधी फ्रेंच लोक राहत होती. ही अख्खी सिटी त्यांची होती आणि त्यांनीच ह्या हिलला they gave this hill the name of Bana Hills because at the foothills of this hills there were a lot of banana trees. So from banana they renamed the hill as Bana Hill, and that's why you can see a lot of European structure here. इथे ना ह्या सगळ्यांचा ना पर 1 तासाने म्हणजे प्रत्येक तासाने ना यांचा एक परफॉर्मन्स असतो. सो तुम्ही बघालच खूप छान आहे. ह्यांना टॅप डान्सर्स म्हणतात आणि हा टॅप डान्स आहे. आजचा लंच मला खूप इंटरेस्टिंग वाटतोय बिकॉज त्यांनी असं क्लिअर सांगितलंय की हा तुमचा इंडियन लंच इथे जास्त असतो. सो बघू काय काय आहे. ओके, ऑलिव्स आहेत हे, पिकल्ड आहेत, चायनीज ओनियन्स आहे, पिकल्ड कॉर्न. वाव, नाही ॲक्च्युली खूप जास्त इंटरेस्टिंग. आणि हे मे बी आपण खाऊ शकतो, म्हणजे मी तरी खाऊ शकते. हे काय आहे? ओ मसाला बटर मिल्क. वैभव छास है भाई, और क्या चाहिए लाइफ में. सो अशा प्रकारे आम्ही बटर मिल्कवर ताव मारणार आहोत. खजूर आहेत, ड्रायफ्रुट्स ठेवले त्यांनी कम्प्लीट. ओ माय गॉड. फ्राइड बनाना, स्प्राउट्स सगळे मसाले ठेवले त्यांनी इथे. कडधान्य ठेवलेत, चेरी टोमॅटोज, मुळा आहे, ओनियन. नाईस. नूडल्स संपत आले बट ठीक आहे. टोमॅटो सॉस, व्हाईट राईस, काय आहे, टोफू आहे. ओ भाई साहब, स्टीर फ्राईड कॅबेज. हे मी पहिल्यांदा बघते यार, म्हणजे इकडे येऊन आमच्या जेवणात हे सगळं ऍड केलं. ओ भाई, आज पोटभर जेवणार आहे मी खरंच. गरम पाणी.
वरण आहे, कोणीतरी शिवा खाईन मी. ओके, हे व्हेजिटेबल सूप आहे, धाबा स्टाईल मिक्स वेज. ओके, ते अगेन ते पण भाज्यांसोबत चिकन करी आहे. छोले का वाटतं ते मला. सीरियसली मैं पूरे ट्रिप में मुझे ऐसे खाना नहीं मिला है. शांति मिली. अब पेट भरने वाला है. मैं देख के पेट भर रहा एक्चुअली. ग्रेट भाई. एक बार भी नहीं खाया अभी तक. मैंने भी नहीं. मैंने खाया ही नहीं है. मुझे मिल गया तो मुझे ग्रो कुलचा पण आहे इथे. भाई साब, ह्याला म्हणतात लंच. ठीक आहे, ह्याला म्हणतात तुम्ही इंडियन लोकांचा विचार करताय. ओके, आणि इथे तुम्ही ते कुलचेज येते तंदूर करून घेऊ शकता. त्यांनी असं प्रॉपर ग्रिल दिलंय. इथे लेमन राईस आहे आणि तिकडे जिरा राईस आहे. सो आता मला मील एन्जॉय करू द्या. बाय. And here we have the desserts. These are chocolate brownies, pumpkin cake, orange muffin cake, coconut Danish cake. These are breads. Sandwiches. Again, Danish cake. And here's everything non-veg, from chicken to sea fish to beef. You can find everything here. Okay, what do we have here? It's vegetable pakoras, pizza, gobi 65, green moong dal chaat, papad, samosas, corn, sweet potato, sticky rice, some sauce, ketchup, and potato wedges. फुल्ली पोट आमचं असं टाईट झालंय आणि एवढं बाप जेवण होतं ना गाईज. मी खरं बोलते, आता मी एवढे दिवस आहे इकडे, बट हे जे जेवण होतं, जे काही होतं, आई शपथ मला लिटरली घरची आठवण आली आहे. एवढं कडक जेवण आणि त्यामध्ये जे बटर मिल्क, जे छास होतं ना. मी सॉरी गाईज, मी लाच काढते, पण मी 3 ते 4 ग्लासेस पिली आहे. एवढं भारी वाटलंय ते, बिकॉज आपल्याला वाईफोडे 2 ग्लासेस पिले. ऍक्च्युली आपल्याला सवय असते राईट, की आपण जेव्हा आपण उन्हामध्ये वगैरे फिरतो ना, आपल्याला लिंबू पाणी किंवा छास लागतं. आणि इकडे एवढा फिरतोय, बट काही ठिकाणी काहीच नाही. छास तर सोडा, लिंबू पाणी तर होतं, बट ते खूप महाग, लाईक 50-60 हजार. म्हणजे त्याची आपल्याकडे प्राइस होते समथिंग 150 रुपये किंवा 150-200 रुपयाच्या आसपास. त्यामुळे यार लेट इट बी म्हटलं, सोडा. आणि इकडे येऊन मी फुल माझं मन तृप्त केलेलं आहे. सो यापुढे खूप काही गोष्टी छान छान आहेत. हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने आम्ही नेक्स्ट पार्ट बनवला आहे, तो आम्ही लवकरच पोस्ट करू. नक्कीच उद्या ते परवा मी नक्की पोस्ट करेन. आणि हा व्हिडिओ लेट पोस्ट करण्याचं कारण का मी गावी होते आणि मला नाही जमलं आहे तिकडे नेटवर्क इश्यूजमुळे. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय, आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट पार्ट. खूप इंटरेस्टिंग आहे तो. बाय.